श्री स्वामी समर्थ. शिवपुराणात सांगितलेले 12 राशीनुसार फायदेशीर महाशिवरात्रीचे उपाय. पहिली राशी आहे मेष राशी. महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यामध्ये दूध आणि मध मिसळून शिवलिंगाला अभिषेक करावा. साखर आणि गुळाची गोडपुरी करून शिवाला अर्पण करू शकता. मेष राशीच्या लोकांनी शिवलिंगावर कच्चे दूध, दही आणि धतुऱ्याचे फूल अर्पण करावे. तसेच कापुरासह शिवाची आरती करावी. शिवाष्टकांचे पठण करावे. महाशिवरात्रीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी अग्नितत्वाचे शिव चालिसाचे पठण करावे. यासोबतच भगवान शिवाच्या ओम नमः शिवाय मंत्राचा जास्तीत जास्त जप केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. रोगांमुळे होणारे त्रास संपत नसतील तर पाण्यात दूध आणि काळे तीळ मिसळून शिवलिंगाला अर्पण करावे. हे उपाय रोज करा. दुसरी राशी आहे वृषभ राशी. वृषभ राशीच्या भक्तांनी महाशिवरात्रीला उसाच्या रसाने शिवलिंगाचा अभिषेक करावा. तसेच महादेवाला मोगरा, अत्तर, बेलपत्र आणि चंदन अर्पण करून आरती करावी. शिवलिंगाला उसाचा रस अर्पण केल्यास सर्व सुख प्राप्ती होते. अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी करायचा असेल तर शंकराला दही आणि उसाच्या रसाने अभिषेक करावा असं सांगितलं जातं. यासोबतच शिवाच्या वाहन नंदीला म्हणजेच बैलाला चारा देऊ शकता. सात्विक जीवनात चांगले दिवस येतील. वृषभ राशीचे लोक मेहनती असतात आणि जर त्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळायचे असेल तर त्यांनी शिवलिंगावर चंदन आणि बेलपत्र अर्पण करावे आणि शिवचालिसाचे पठण करावे. आता तिसरी राशी आहे मिथुन. मिथुन राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला स्फटिक शिवलिंगाची पूजा करण्यात हवी. जर हे नसेल तर पिंडीची पूजा देखील फायदेशीर ठरेल. शिवलिंगावर गुलाल, कुंकू आणि चंदन अर्पण करा. शिवस्तोत्राचे पठण करा. तीक्ष्ण बुद्धीसाठी साखर मिसळलेले दूध भगवान शिवाला अर्पण करावं. तुम्हाला जर समृद्धी आणि आनंदी जीवन जगायचं असेल तर तुम्ही शिवलिंगावर दूध, तूप किंवा मधाचा अभिषेक करू शकता. वैवाहिक आयुष्यामध्ये त्याचा खूप मोठा फायदा होतो. चौथी राशी आहे मिथुन राशीच्या लोकांनी चंचलतेवर मात करण्यासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी शिवरात्रीच्या दिवशी एकपात्री मंत्र ओम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. यासोबतच शिवलिंगावर जल अर्पण करावे. पुढची राशी आहे कर्क राशी. कर्क राशीच्या भक्तांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर कच्चे दूध आणि जल अर्पण करा. तसेच अष्टगंध आणि चंदन अर्पण करा. धन, धान्य आणि लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावर चंदन आणि तांदूळ अर्पण करू शकता. तसेच शिवलिंगावर शुद्ध तुपाचा अभिषेक करावा. त्याचा फायदा होतो. असं म्हणतात की शिवरात्रीला बिल्बाच्या झाडाखाली उभे राहून खीर आणि तुपाचे दान करणाऱ्यांना महालक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो. असे लोक आयुष्यभर सुखसोयींचा आनंद घेत असतात. भगवान शिवांची कृपा प्राप्त करण्यासाठी कर्क राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा आणि रुद्राक्षांचे पठण करावे. सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांनी या दिवशी फळांचा रस आणि साखर पाण्यात विरघळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास फायदा होईल. बेलाचे पानही अर्पण करावे. यामुळे व्यापारात फायदा होण्यास मदत होईल. जळ अर्पण करताना शिवलिंगाला तळ हाताने घासावे. या उपायाने कोणाचेही नशीब बदलू शकतं. शिवरात्रीच्या संध्याकाळी शिवलिंगाजवळ तुपाचा दिवा लावू शकता. व्यवसाय आणि नोकरीमध्ये लवकरच फायदा होतो असं म्हणतात. सिंह राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला भगवान शिवाला चमेलीचे फुलं अर्पण करावे आणि शिवतांडव स्तोत्राचे पठणसुद्धा करावे. सिंह राशीच्या लोकांनी असं करणं शुभ आणि फळदायी मानलं जातं. कन्या राशी.
महाशिवरात्रीला कापूर मिश्रित पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक केल्यास अनेक इच्छा पूर्ण होतील. बेलपत्रावर नैवेद्य अर्पण करा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या असं वाटत असेल तर गंगेच्या पाण्यानं शिवलिंगावर अभिषेक करा. भगवान शंकराला भांग, धतुरा आणि बर्फी अर्पण करा. पाण्यात केशर मिसळून हे पाणी शिवलिंगाला अर्पण करावं. शिवलिंगाला उसाच्या रसानं अभिषेक करावा. यामुळं करिअर आणि व्यवसायामध्ये प्रगती होते असं मानलं जातं. यासोबतच शिवलिंगावर बेलपात्र आणि धतुरा अर्पण केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतील अशी मान्यता आहे. कन्या राशीच्या लोकांनी शिवलिंगावर बेलपात्र अर्पण करावं आणि शिवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी महामृत्युंजय मंत्रांचा जप करावा. तूळ राशी महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करावा. बेलपात्र, मोगरा, गुलाब, तांदूळ आणि चंदन अर्पण करावे. बेलाच्या 11 पानांवर चंदनाचे ओम नमः शिवाय यानंतर या पानांची माळ करून शिवलिंगाला अर्पण करा. शिवलिंगावर कच्च्या दुधाचे अभिषेक करावा. भगवान शिवाला 108 बेलपात्र आणि बेर अर्पण करावं. या उपायाने सर्व मनोकामना पूर्ण होतील तसेच पैसे तुमच्याकडे चालून येतील. तुळ राशीच्या लोकांनी शिवलिंगावर दही दूध मिश्रित जळ अर्पण करावे. यासोबतच शिवचालिसाचा पाठ केल्यानेही तुळ राशीच्या लोकांना खूप फायदा होतो. वृश्चिक राशी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर मध आणि तुपाचा अभिषेक करा. ओम नागेश्वराय नमः 108 वेळा जप करा. यामुळे इच्छुकांचे विवाह लवकरच जमतील. वृश्चिक राशीच्या लोकांनी शिवलिंगाला शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. मध आणि तुपाने स्नान केल्यानंतर पुन्हा पाण्याने स्नान करून पूजा व आरती करावी. लाल रंगाची फुले अर्पण करा. पूजेनंतर मसूर दान करा. शिवलिंगावर कच्च्या दुधाने अभिषेक करावा. भगवान शिवाला 108 बेलपात्र आणि बेल अर्पण करावं. या उपायाने सर्व मनोकामना पूर्ण होतील तसेच पैसे तुमच्याकडे चालून येतील. वृश्चिक राशीच्या लोकांनी चंदन आणि लाल रंगाची फुले शिवाला अर्पण करावीत आणि ओम नागेश्वराय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. आता पाहूया धनुराशी. महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात पांढरे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करा. यानंतर पिवळे फुले अर्पण करावीत. धनुराशीच्या लोकांनी शिवलिंगाला तांदळाची सजावट करावी. प्रथम भात शिजवावा. त्यानंतर शिजवलेला भात थंड करून शिवलिंगाची सजावट करावी. सुकामेवा अर्पण करा. बिल्वाची पाने, गुलाब इत्यादी अर्पण करून आरती करावी. दुधात केशर मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करा. लग्न झालेल्या महिला हा उपाय करू शकतात. त्याचबरोबर भगवान शंकराची बेलपात्र आणि दाटीच्या फुलांची पूजा करावी. त्याने वैवाहिक जीवन सुखी होते. धनुराशीच्या लोकांनी शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला पिवळे फूल अर्पण करावे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. आता पाहूया मकर राशी. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला गव्हाणे सजवावे आणि नंतर विधिवत पूजा करावी. गरीब आणि गरजू लोकांना गौदान करा. तुम्हाला जर सुख आणि समृद्धी पाहिजेत असेल तर काळे तीळ दुधात मिसळून अभिषेक करा. भगवान शंकराला भांग आणि धतुरा अर्पण केल्यानं इच्छित यश मिळेल असं म्हटलं जातं. मकर राशीचा स्वामी शनी हा शिवभक्त आहे. त्यामुळं या राशीच्या लोकांना महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केल्यानं लाभ होतो. जरी तुम्ही व्रत करू शकत नसाल तरीही तुम्ही ओम अर्धनारीश्वराय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. आता पाहूया कुंभ राशी. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर काळे तीळ पाण्यात मिसळून भस्माचा त्रिपुंड लावावा. बैर, कलमगट्टा, अपराजिताची 7 फुले अर्पण करा. कुंभ राशीच्या लोकांनी पुढील एक उपाय करावा.
पांढरे आणि काळे तीळ एकत्र करून एखाद्या निर्जन ठिकाणी असलेल्या शिवलिंगावर अर्पण करावे. पाण्यात तीळ घालून शिवलिंगाला व्यवस्थित स्नान घालावे. यानंतर काळे व पांढरे तीळ अर्पण करून पूजेनंतर आरती करावी. दुधामध्ये केशर मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करावा. शमीच्या फुलाने शिवाची पूजा केल्याने शनिदेवाच्या दुःखापासून आराम मिळतो. त्याचबरोबर मुलांच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये सुद्धा चांगला परिणाम होतो. तुम्ही या दिवशी उपवास देखील ठेवू शकता किंवा भगवान शिवाच्या श्री शिवाय नमस्तुभ्यय या मंत्रांचा जास्तीत जास्त जप करू शकता. याचा फायदा तुम्हाला मिळेल. मीन राशी, महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री पिंपळाच्या झाडाखाली शिवलिंग बनवून पूजा करावी. यामुळे अनेक संकटापासून मुक्ती मिळते. तसेच व्यापारामध्ये वाढ होईल. मनोकामना पूर्ण करण्यासाठी शिवलिंगावर जवस आणि तीळ मिश्रित पाण्याने अभिषेक करावा. शिवलिंगावर तांदूळ आणि चंदन अर्पण करा. खाजगी आयुष्यात त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील. मीन राशीच्या लोकांनी रात्री पिंपळाच्या झाडाखाली बसून शिवलिंगाची पूजा करावी. यावेळी 35 वेळा ओम नमः शिवाय जप करा. बिल्वाची पाने अर्पण करा आणि आरती करा. शिवलिंगावर हरभरा डाळ अर्पण करा आणि पूजेनंतर दान करा. मीन राशीच्या व्यक्तींनी महाशिवरात्रीच्या दिवशी ओम अनंत धर्माय नमः या मंत्राचा जप केल्याने लाभ होईल. यासोबतच या दिवशी भगवान शिवाचे ध्यान केल्यानं तुम्हालाही लाभ मिळू शकतात. म्हणून या सर्व राशीनुसार महाशिवरात्रीला प्रत्येक राशीच्या व्यक्तीने कशी पूजा करायची आणि काय दान करायचं हे सांगितलेलं आहे. आणि हे जर तुम्ही योग्य त्या व्यवस्थितरित्या केलं तर याचा परिणाम तुमच्या जीवनामध्ये नक्कीच घडेल. श्री स्वामी समर्थ.